ठरलं तर मग या मालिकेच्या 20 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता प्रिया एक्सपोज होताना आपल्याला दिसणार आहे। इकडे आता सायली टिफिन घेऊन अर्जुनसाठी चालली असताना प्रतिमा येते आणि सायली, अगं अर्जुनसाठी टिफिन घेऊन जातेस, रोज अर्जुनला घरचं खायला मिळतं ना? यावरती सायली म्हणते, कुठे प्रतिमा आत्या, अहो आज चैतन्य भाऊजींनी परवानगी काढले म्हणून मी जेवण घेऊन चालले। यावरती अश्विन म्हणतो, सायली बहिणी मी पण येतो। त्यावरती सायली म्हणते, नको आत्ता तुम्ही येऊ नका, आई हट्ट करतायत येण्यासाठी, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता त्यांना घेऊन नंतर या, मी पुढे होते। असं म्हटल्यावर ती सायली टिफिन घेऊन येते। इकडे तोपर्यंत इकडे मुद्दाम पाटकर अर्जुनला त्रास देण्यासाठी त्याला सांगत आहेत की म्हणजे कसं आहे ना, त्या खुनाच्या रात्री 10 ते 11 वाजता खून झाला, त्यावेळेला तू घराच्या बाहेर होतास, हे तर सिद्ध झालेलं आहे। त्यावरती अर्जुन सांगतो, हो मी घराच्या बाहेर होतो, पण मी माझ्या बायकोच्या सोबत आईस्क्रीम खात होतो आणि 10-11 हा जर का टायमिंग असेल ना, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आता त्या कॅफेमध्ये जा, तिथलं CCTV फुटेज करा। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पोलीस आहात ना, तुम्हाला CCTV फुटेज लगेच मिळेल आणि CCTV फुटेज मिळालं की ताबडतोब तुम्ही आता शोध घ्या की त्याच्यामध्ये मी तिकडे 10-11 वाजता आहे की नाही। बरं झालं तुम्हीच सांगितलं, म्हणजे काही झालं तरी सुद्धा या वेळेपर्यंत तुम्हाला CCTV फुटेज मिळून जाईल। इकडे आता पाटकर चांगला चिडलाय आणि चिडून आता पाटकर इकडे विचार करतात, हा तर असा तसा ऐकणार नाहीये, हा पक्का अट्टल वकील आहे, त्यामुळे हा काही माझ्या झाशामध्ये अडकणार नाही, काय करू काय करू। पाटकर आता विचार करतात आणि पाटकर एक घाणेरडी चाल खेळतात। इकडे तोपर्यंत आता महिपतची बेल करण्यासाठी किंवा महिपतला जेलमधून बाहेर काढण्यासाठी वकिलांना घेऊन आता देशमाने वकिलांना घेऊन सचिन आलाय आणि काय ट्रिक करायची, काय अडचणी येतील, या सगळ्या चर्चा चालू। आणि त्यावरती आता इकडे ही सगळी चर्चा चालू असताना सचिन सांगतो, हे बघा देशमाने वकील, काही झालं तरी यांना लवकरात लवकर सोडवायला पाहिजे। त्यावरती नागराज म्हणतो, म्हणजे तुम्ही फक्त महिपतलाच सोडवणार, मला सोडवणार नाही का? यावरती त्यांना आता सांगायला लागतो तो म्हणजे इकडे आता त्यावरती सचिन आता सांगायला लागतो, काही झालं तरी सुद्धा आधी आपण अण्णांना बाहेर काढूया, अण्णांना बाहेर काढल्यानंतर मग तुम्हाला बाहेर काढण्याची मी व्यवस्था करेन। नागराज म्हणतो, मला तुम्ही या सगळ्यामध्ये आता दांडी तर मारणार नाही ना? यावरती सचिन म्हणतो, नाही, एक गोष्ट होऊ दे, एकदम दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र खूपच कठीण गोष्ट होऊन जाईल। असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत सांगतो, पण हे सगळं करताना अर्जुन सुभेदार याच्यामध्ये अडचण करणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे। यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे सचिन, की काही झालं तरी सुद्धा अर्जुनने कोणतीही गडबड करायला नाही पाहिजे। यावरती सचिन आता सांगायला लागतो, अर्जुन कोणतीही गडबड करू शकतच नाहीये। यावरती मग आता महिपत म्हणतो, का रे काय झालं? यावरती सचिन म्हणतो, तो खुनाच्या आरोपाखाली अडकलाय। त्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, काय त्यांनी खरंच खून केलाय? यावरती सचिन सांगतो, ते काय माहीत नाहीये। इकडे तोपर्यंत अर्जुनला भेटायला चैतन्य, सायली आणि सावंत आलेत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, जे पुरावे भेटले होते त्या पुराव्यांचं काय? पण अर्जुनला शांत करत आता मात्र इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे चैतन्य, हे बघ, आधी सायली बहिणीने टिफिन आणलेला आहे, तो टिफिन खाऊन घे आणि त्यानंतर मग आपण बोलूया। सायली म्हणते, हो तुम्ही आधी टिफिन खा। अर्जुन सांगायला लागतो, नाही, मला आधी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर ही गोष्ट सांगा की आता पुराव्यांचं काय झालं। सायली ऐकत नाहीये आणि त्यानंतर अर्जुनच्या समोर आता जेवणाचं ताट ठेवल्यावरती अर्जुन अधासासारखा त्या ताटावरती तुटून पडतो आणि इतकं सगळं त्याला अधासासारखं खाताना बघून सायलीला खूपच वाईट वाटायला लागतं आणि ती सांगायला लागते, प्रिया, तू माझ्या नवऱ्याची ही आता अवस्था केलीस ना, तर मी तुला सोडणार नाहीये, हा तुझा शेवटचा अपराध असणार आहे। असं म्हणत सायली आता चांगलीच चिडलेली आहे। त्यानंतर चैतन्य सांगतो, हे बघ, काही पुरावे आपल्याला सापडलेत, काही पुरावे अजूनही सापडायचे आहेत। मग आता अर्जुन सगळ्यांना बरोबर रीतीने सगळं आता समजावून सांगतो आणि त्यानंतर चैतन्य सांगायला लागतो, हे बघ, एक वकील त्यांनी आता कोणते जज या केसवरती आहेत ते पण सांगितलंय आणि कोणते वकील या केसवरती आहेत ते पण सांगितलेलं आहे। त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी त्या वकिलांना ओळखतो, त्यांना सरकारी वकील म्हणजे त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा खूप राग आहे। चिंता करू नको, त्याचा काही इश्यू होणार नाहीये, मी ते सगळं हँडल करेन। आपण एक काम करूया, आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जाते म्हणजे इकडे कॅफेमध्ये तिथली कोणी साक्षीदार किंवा CCTV फुटेज आपल्याला मिळालं तर बरं होईल। दुसरी गोष्ट म्हणजे आता जयेश पण साक्ष देऊ शकतो। त्यावेळेला अर्जुन आता सांगायला लागतो, चैतन्य सांगायला लागतो, की अर्जुन, तुला एक गोष्ट माहिती आहे का,
म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे ज्या वेळेला तुला अटक करण्यात आलं तेव्हाच एक CCTV फुटेज आता जर का तू पाहिलंस तर हे CCTV फुटेज आता तुला बरंचसं काही सांगून जाईल. अर्जुन ते CCTV फुटेज पाहतोय आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतोय हे आपल्यासाठी खूप मोठा एव्हिडन्स असणार आहे. बरं, हे सगळं घडल्यावरती सायली सांगायला लागते खरं तर त्या रात्री प्रिया सुद्धा गायब होती. प्रिया त्या रात्री अधिराजला भेटायला गेली होती आणि त्यानंतर अधिराजने मला आता तिच्या हाताला रक्त लागल्याचं सांगितलं. त्यामुळे आता संशयाची सुई इकडे प्रियाच्या दिशेने वळले. तो नागराज विचारायला लागतो, काय रे, खून कुणाचा झालाय? कुणाचा खून झालाय? बोल लवकर, कुणी खून केलाय? किंवा आता कोण होती मरणारी व्यक्ती? यावरती सचिन सांगायला लागतो, इतकं सगळं मला काही माहित नाहीये, पण शांता नावाची कुणीतरी व्यक्ती होती. शांता ऐकल्यावरती या दोघांना धक्का बसतो. आम्ही शांताला ओळखतो, पण तिला मारणारं आता मात्र अर्जुन का असेल? यावरती आता सचिन सांगायला लागतो, मला वाटते की अर्जुन आणि सायली हे आता प्रियाचा पाठलाग करतात, म्हणून कदाचित याच्यामध्ये प्रिया सामील असू शकते. त्यावरती महिपत सांगायला लागतो, हो, तू आमच्या सारखाच विचार करायला लागलेले आहेस. बरोबर आहे, प्रियाच या सगळ्याच्या मागे असणार आहे. बरं, तोपर्यंत अर्जुन आता सगळी जी काही अर्जुनला डिटेल हवी आहे ती चैतन्य देतो आणि अर्जुन त्याला सांगायला लागतो, आत्ताच्या आत्ता कॅफेमध्ये जा, त्या कॅफेमधल्या कोणाची तरी साक्ष घ्या आणि माझ्या हातात अजून एक गोष्ट अशी लागलेली आहे, ती म्हणजे मी आता इकडे शांताला सुरक्षित ठिकाणी का हलवलं होतं हे आता कोर्टासमोर सांगू शकेन. यावरती चैतन्य म्हणतो, कसली गोष्ट? त्यावरती अर्जुन सांगतो, शांताचा नवरा शांताला आणि त्यानंतर मग आता तिचा नवरा तिला मारायचा म्हणून त्याच्यापासून ती लांब राहत होती. हे कारण आपण कोर्टात सांगू शकतो, त्यासाठी तिच्या नवऱ्याचा तुम्ही शोध घ्या. तितक्यात आता एक हवालदार आलाय आणि मी मगापासून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणत तो सांगायला लागतो, पाटकरांनी तुमच्या आता टेबलच्या खाली एक मोबाईल लपवून ठेवलाय आणि तुम्ही जे काही बोलताय ते बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल असं त्यांनी बघितले. मग अर्जुन, चैतन्य आणि आता इकडे सावंत तो मोबाईल काढतात आणि त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो, हे तर आता आपल्यासाठी खूप मोठी माहिती आहे. खरं तर या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा या पाटकरांच्या विरोधात हा मोबाईल आपल्याला पुरावा ठरेल. यातलं आता सगळं बाकीचं जे काही आहे ना, सिम वगैरे, ते सिम कोणाच्या नावावरती आहे आणि त्याचबरोबर आता इकडे त्या मोबाईलमध्ये असलेला बाकीची माहिती ही आपल्यासाठी उपयोगाला ठरेल. आता आपण काही बोलायचंच नाहीये. त्यावरती सायली सांगायला लागते, मला तर आता डाऊटच आहे की या सगळ्यामध्ये प्रिया आता हे सगळं करण्यासाठी प्रियानेच केलेलं आहे. त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, आपण एक काम करूया ना, आपण आता प्रियानेच हा खून केलाय असं बघितलं, त्या दृष्टीने शोध केला तर? अर्जुन म्हणतो, तसा शोध करण्याच्या ऐवजी आधी मला निर्दोष सोडवलं पाहिजे आणि त्यानंतर दुसरी स्टेप प्रिया खुनी आहे हे सिद्ध करायला पाहिजे. असं म्हणत अर्जुनने सगळ्यांना आपापली कामं वाटून दिलेत आणि त्यानंतर मग आता सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झाल्यात. निघताना सायली आता अर्जुनला जड अंतःकरणाने बाय म्हणून निघून जाते. त्यानंतर मग आता हवालदार जो आता पाटकरांनी पाठवलाय तो आत आलाय. तो आता इकडे तिकडे मोबाईल पाहतोय, पण मोबाईल कुठे दिसत नाहीये. तो जाऊन पाटकरांना हे सांगायला निघालाय. इकडे तोपर्यंत प्रिया आता अधिराजला भेटायला आलेली आहे आणि त्यानंतर मग आता अधिराज या सगळ्यामध्ये प्रियाला आता मात्र बोलत आहे की खरं तर किती वेळ झाला मी तुझी वाट पाहतोय. प्रिया सांगते, काय सांगू मी तुला, अरे सगळे कामं आटपून निघेपर्यंत घरातून बाहेर पडता येतच नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना तो सांगायला लागतोय, जो ड्रेस घातलायस ना त्या डिझायनरला माहीत पडणं की हा ड्रेस इतका सुंदर दिसणार आहेस, तू गोंदपाट घातलंस ना तरी सुद्धा खूप छान दिसशील. यावरती प्रिया म्हणते, काय तुझं अधिराज, अरे किती कौतुक तू माझं करत आहेस. यावरती अधिराज म्हणतो, अगं खोटं नाही काही बोलत आहे मी खरं तेच बोलतोय, पण तुझा चेहरा का पडलाय? यावरती प्रिया सांगते, काय सांगू, भावाच्या शिक्षणाचा खर्च करायचा आहे, आईचं ऑपरेशन करायचं आहे, अनेक गोष्टी आता मला हव्या आहेत. जवळजवळ या सगळ्याला 4 लाख रुपये खर्च येणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, तो मनातल्या मनात विचार करायला लागतो की काय बोलू हे सगळं, म्हणजे आता ही बाई किती खोटं बोलतीये आणि किती खोटं बोलून आता ही आता फसवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्याला काही सीमाच नाहीये. असा विचार करत आता तो या सगळ्यामध्ये प्रियाला बरोबर ट्रॅप करण्याचा विचार करतोय आणि तो सांगतोय, ठीक आहे, तुझे प्रॉब्लेम माझे प्रॉब्लेम आहेत, तुझ्या घरातली माणसं आता माझ्या घरातली माणसं आहेत आणि त्यामुळे काहीही चिंता करू नकोस. मी जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुला आता काही त्रास होणार नाही, याची जबाबदारी माझी. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया इकडे खूपच खुश झाले
आणि त्यानंतर तो 5 लाखाचा चेक काढून प्रियाच्या हातामध्ये सोपवत आहे. ज्या वेळेला तो आता 5 लाखाचा चेक काढून देतोय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे प्रिया खुश झाली. तोपर्यंत सायली आता सांगायला लागते, थोड्याच वेळात तुम्हाला आई भेटायला येणार आहेत, कारण आता काही झालं तरी त्यांचं मन काही रमत नाहीये. त्यांना या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्हाला भेटायला यायचंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे चिडतो तो म्हणजे अर्जुन. आणि अर्जुन सांगायला लागतो, असं काय करतेस अगं मम्मा, आणि त्यांना आता इकडे आणू नको, त्यांना सांग बरं येऊ नका. मला या अवस्थेमध्ये जर का आता मम्माने पाहिलं असेल तर मात्र तिला या सगळ्यामध्ये किती त्रास होईल तुला माहिती आहे ना. आणि म्हणूनच आता मी तुला सांगतोय की मम्माला सांग इकडे येऊ नको. तर यावरती ती सांगते, हे बघा तुम्ही उगाचच हे करू नका, काही झालं तरी आता आईने तुम्हाला पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाहीये आणि म्हणूनच आता आई इकडे यायला निघालेल्या आहेत. असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत कल्पना तिकडे आले आणि रडून रडून कल्पनाची हालत आता खराब झालेली आहे. कल्पना या सगळ्यामध्ये अर्जुनला सांगत आहे, अर्जुन काय रे, माझा मुलगा हा या सगळ्यामध्ये क्रिमिनलला पकडणारा, आणि त्यानंतर मग आता त्याच्यासोबत हे असं कसं झालं. माझा मुलगा क्रिमिनलला पकडून आता त्यांना इकडे हवाली करतो, पण तरी सुद्धा आज त्याला पकडण्यात आलेलं आहे ते काही नाहीये. माझ्यासाठी आता इकडे ही खूपच मोठी गोष्ट आहे. माझा मुलगा निर्दोष आहे, माझा मुलगा निर्दोष आहे. असं ज्या वेळेला ती आता ओरडून ओरडून बोलत आहे त्यावेळेला अर्जुन आता सांगत आहे, हे बघ तू मम्मा चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे इकडे आता अश्विन सांगायला लागते, मम्मा अगं असं काय करतेस, जर का या सगळ्यामध्ये तू आता अशीच रडत राहिलीस तर मात्र त्याला धीर कोण देईल, त्याला कोण सांभाळेल, तुला कळत. इकडे तोपर्यंत 5 लाखाचा चेक देऊन आता मात्र अधिराज सांगतो, अजून काही पैशाची मदत तुला लागली ना तर सगळी मदत करायला मी तयार आहे, तू अजिबात चिंता करू नकोस. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते, खरंच तुझे किती आणि कसे आभार मानू, मला खरंच काही कळत नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतोय की हे बघ अजिबात चिंता करू नकोस, कितीही राहील याच्यामध्ये तुझ्या आता भावाचा खर्च निघेल, आईचं ऑपरेशन होईल, सगळं होणार आहे. इकडे आता सांगायला लागते कल्पना, की या सगळ्यामध्ये तुला ज्यांनी कुणी अडकवले ना ते सगळे याच्यात अडकणार आणि तू सुटणार. मला खात्री आहे बाळा की काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये जास्त दिवस कुणीही अडकवून ठेवू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा चिंता करू नकोस, मी खंबीर आहे आणि मी निर्दोष आहे ना, त्यामुळे मी सुटणार म्हणजे सुटणार. आणि त्यावरती सायली सांगते, हो आई तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं तरी मी अर्जुन सरांना सोडवणार, तुमचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे ना. त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, हो माझा तुम्हा दोघांवरती सुद्धा आता खूप विश्वास आहे. इकडे तोपर्यंत प्रिया अधिराज सोबत बोलत त्याच वेळेला प्रियाला संतोषचा कॉल आलाय आणि ती सांगते, हे बघ डॉक्टरांचाच कॉल आहे, आता मी डॉक्टरांना सांगेन आईचं ऑपरेशन लगेचच सुरू करा. इतकी खोटारडी प्रिया, इतकं खोटं बोलते. अधिराजला हे बघून डोक्यात तिडीक जात आहे, पण नाटक करायचं म्हणून तो आता गप्प बसलाय. आणि त्यानंतर तो सांगतो, ठीक आहे तू आता बोलून घे. आणि तो विचार करतो किती खोटं बोलते ही मुलगी. आणि त्यानंतर संतोष आता सांगायला लागतो, मी खरं तर पनवेलमध्ये परत आलोय. यावरती ती म्हणते, तू पनवेलमध्ये परत का आलायस, तू तर लोणावळ्याला गेला होतास ना, मग जर का तू लोणावळ्याला गेला होतास तर इकडे येण्याची काय गरज पडले तुला. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता तो सांगतो की माझा ना लोणावळ्यात क्रिमिनल रेकॉर्ड आहे, आणि हा क्रिमिनल रेकॉर्ड जर का आता इकडे समोर आलाय ना तर मात्र मला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा इकडे परत यायला लागले. पोलिसांना तिकडच्या समजलंय की माझा क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि मी तिकडे गेलोय आणि म्हणून मला इकडे यावं लागले. प्रिया सांगते, ठीक आहे कसली माणसं आता माझ्या नशिबाला आलेली आहेत मलाच कळत नाहीये. म्हणजे काही झालं तरी आता तू पोलिसांच्यात हवाली येणार नाहीस याची आता तू खबरदारी घे, नाहीतर आता गाठ माझ्याशी आहे. यावरती तो सांगायला लागतो, हो जे काही आहे ना ते मी माझं बघेन. आणि त्यानंतर मग आता अधिराज इकडे सगळं तिचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करतोय, पण नाटक मात्र असं करतोय की तो फोनवरती बोलत आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया सांगायला लागते, हे बघ हा चेक मिळालाय ना तर आता मी या सगळ्यामध्ये पटकन हा चेक त्या संतोषच्या तोंडावरती मारेन, त्यातले 2 लाख संतोषला देईन, बाकी माझी कामं करण्यासाठी उपयोगाला ठरते. इकडे तोपर्यंत त्यानंतर प्रिया सांगायला लागते, मला निघायला पाहिजे. तोपर्यंत सायली आता कॅफेमध्ये आले.
कॅफेमधल्या माणसाला तिने सांगितले की तुम्ही आम्हाला पाहिलं. तो सांगायला लागतो, हो मी तुम्हाला पाहिलेलं आहे आणि मी तुम्हाला नक्कीच ही साक्ष द्यायला येणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली या सगळ्यामध्ये खूपच खुश होते आणि त्यानंतर मग आता सायली आणि इकडे चैतन्य पुढचा मोर्चा वळवतात. इकडे प्रिया सांगायला लागते, चल मला निघायला पाहिजे. यावरती आता मात्र अधिराज तिला सांगायला लागतो, नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता कुठच्याही परिस्थितीमध्ये जाऊ देणार नाही. महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला तुला. आणि त्यानंतर मग आता तो तिला अंगठी घेऊन खाली बसतो आणि प्रिया घाबरते. अरे देवा, हा तर खूपच सिरियस झालेला आहे. इकडे तोपर्यंत जयेशची भेट घेतली जाते आणि जयेश सुद्धा सांगायला लागतो की मी सुद्धा यामध्ये साक्ष द्यायला तयार आहे. त्यानंतर जयेश झाला. आता इकडे दुसरा म्हणजे कॅफेमधला माणूस झाला. आता तिसरा साक्षीदार म्हणजे आता इकडे शांताचा नवरा. तोपर्यंत आपण पाहतोय की अधिराजने इकडे प्रपोज केलेला आहे प्रियाला आणि प्रिया आता त्याला सांगत आहे, विचार करते की अरे देवा, हा तर खूपच सिरियस आहे, काय करू. म्हणजे आता मी जर का ह्याला म्हटले की मी लग्न करत नाहीये तर पैशाचा इन्कम कमी होईल. ते सांगते मी कसं लग्न करू, खरं तर मला माझं लग्न झालंय. तो म्हणतो काय बोलतेस. यावरती ती सांगते माझं अरेंज मॅरेज होतं आणि जबरदस्ती लग्न करण्यात आले. तो मला मारतो, माझ्या आई वडिलांना पण त्रास देतो. काय सांगू तुला आता किती मला त्रास टॉर्चर सहन करावा लागतो. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे अधिराज, हे बघ तू हा सगळा व्याप संपवून टाक. तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस. तोचपर्यंत इकडे आता ज्या मुलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की शांताच्या घरावर नोटीस लागले, तीच आता शांताच्या नवऱ्याचा पत्ता देते. इकडे तोपर्यंत तो अधिराज सांगतोय प्रियाला, तुझ्या नवऱ्यापासून डिवोर्स घे. प्रिया सांगते कसं काय डिवोर्स घेणार मी. यावरती तो म्हणतो का या अशा बंधनामध्ये राहण्यापेक्षा काही झालं तरी सुद्धा तुला मात्र आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो मी आहे, चिंता करू नको. तोपर्यंत सायली अर्जुनला पत्ता सापडलेला आहे. तो म्हणजे शांताच्या नवऱ्याचा. दोघं जण आलेत पण त्यावेळेला समोरचं दृश्य बघून दोघं अगदी घाबरून गेलेले आहेत. त्याच वेळेला प्रियाचा पाठलाग करत ज्या वेळेला तो आता तिकडे पोहोचलाय त्याच वेळेला त्याला आता प्रिया एका सुनसान गलीत जाताना दिसते आणि तो सायलीला फोन करतो. सायली म्हणते पाठलाग करा आणि सत्य शोधून काढा.